तर गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत असणारा पुणे नाशिक रेल्वे मार्ग का रखडलाय? आज देशभरात नवीन हायवे, नवीन ट्रेन्स घोषित होत आहेत. मात्र या दोन महानगरांना जोडणारा व यामध्ये येणाऱ्या सर्व भागासाठी हा महामार्ग किती महत्वाचा आहे हे मी वेगळं सांगायला नको. मग नेमकं यामध्ये आडकाठी कोण आणतंय? ते म्हणजे जेएमआरटी. जेएमआरटी म्हणजे हा एक 32 देशांचा मिळून प्रोजेक्ट आहे. तर नारायणगाव व बेल्ले या 30 किलोमीटरच्या भागामध्ये यांचे 30 अँटेनाज बसवलेले आहेत. तर हे 30 भले मोठे अँटेनाज एका वेळी मूव्ह करतात व संशोधनाला मदत करतात. त्यामुळे तिथे कोणती मुवमेंट होणारी जास्त कोणती गोष्ट तुम्ही आणू शकत नाही, जशी की एखाद्या एमआयडीसी यंत्रसामग्री किंवा हाय स्पीड रेल ट्रेन. तर याला पर्यायी रेल्वे मार्ग म्हणून सरकारने पुणे, नगर, पुणतांबा, शिर्डी, नाशिक असा हा सुचवला. मात्र एका जीएमआरटी साठी आज चाकण, राजगुरुनगर, आजच्या घडीला राज्यातील सर्वात जास्त जीडीपी जिथून जनरेट होतोय ते म्हणजे चाकण, खेडसह मंचर, संगमनेर या सगळ्या भागांवर हा खऱ्या अर्थाने अन्याय आहे. कारण याला अनेक पर्याय आहेत. याच मार्गावर तुम्ही एखादा ठराविक अंतर ठेवून तुम्ही एखादा रेल्वे मार्ग क्रिएट करू शकता. त्याचप्रमाणे त्या जीएमआरटीच्या एरियामध्ये जर समजा हाय स्पीड रेल्वे ट्रेन जर बाकीच्या ठिकाणी 140 ते 150 स्पीडने जाणार असेल तर जीएमआरटीच्या भागात तुम्ही त्याचा स्पीड कमी ठेवा. कारण हा रेल्वे मार्ग भविष्यात अत्यंत निकराचा बनणार आहे. सरकारने तसेच त्यांच्या प्लॅनर्सने हे लक्षात घ्यावे. कारण पुण्याचा रिंग रोड चाकणच्या अलीकडे चिंबळीमध्ये संपत असल्यामुळे या रिंग रोडमुळे चाकणची ट्रॅफिक कमी व्हायची सोडून वाढणार आहे. जितका तुम्हाला प्रवाशांचा अन्य मार्गाकडे वळवता येईल तेवढंच प्रवाशांसाठी व मॅनेज करायला तुमच्यासाठी सोयीस्कर होईल. या रेल्वे मार्गामुळे मंचर, नारायणगाव, संगमनेरच्या विकासाला चालना मिळेल. माझा सरकारला अनुरोध आहे की तुम्ही फक्त केंद्राशी चर्चा न करता गरज पडल्यास ज्या 32 देशांची मिळून ऑब्झर्वेटरी येते त्या सर्वांशी चर्चा करा. त्यावर जगभरातल्या तज्ञांची काय मतं घेता येतील तेही बघा. जेवढी ती ऑब्झर्वेटरी महत्वाची आहे तेवढीच या भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही रेल्वे त्याही पेक्षा महत्वाची आहे. आशा करतो की पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा चाकण, मंचर, संगमनेर मार्गेच जाईल. धन्यवाद.